नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जर हप्ता घेत असाल, तसेच नमो शेतकरीच्या माध्यमातून जर हप्ता घेत असाल, तर ही अतिशय महत्त्वाची बातमी आता तुमच्यासाठी आहे। कारण आता पीएम किसान योजनेचा हप्ता घेताना तुम्हाला हे एक काम करावे लागणार आहे, नाहीतर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला कोणतं काम करावे लागणार आहे, लक्ष देऊन बघा। हे काम केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता येणार नाही। सरकारने सर्वात मोठी अपडेट काढली आहे। बघा कोणतं अपडेट आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं अपडेट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे। त्यामुळे आता तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला पुढील हप्ता म्हणजेच 19वा हप्ता जर पीएम किसान योजनेचा जर पाहिजे असेल, तसेच तुम्हाला नमो शेतकरीचा 6वा हप्ता जर हवा असेल, तर लवकरात लवकर हे काम तुम्ही आता करून घ्या। सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून घ्या, कारण अशा प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला मी देत असतो। बघा कोणती अपडेट आली आहे आणि तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांनो, आपल्याला 19वा हप्ता कधी मिळेल याची माहिती पण वरून आलेली आहे आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख पण फिक्स झालेली आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला अतिशय महत्त्वाची अपडेट सुद्धा आली आहे, ती म्हणजे आता तुम्हाला एक काम करावे लागणार आहे। आता तुमचा जर एक तुम्ही काम नाही केलं तर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। बघा आता कोणतं अपडेट आलेलं आहे। या अपडेटमध्ये तुम्हाला आता टोटल 3 कागदपत्रे म्हणजे बँकेत जाऊन एक काम करायचं आहे आणि तुम्हाला 2 नवीन कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत। बघा कोणती कागदपत्रे द्यायची आहेत। भरपूर शेतकऱ्यांना आता एकच प्रश्न पडला आहे की आता विधानसभेची निवडणूक झालेली आहे, मग आता आम्हाला नमो शेतकरीचा 6वा हप्ता कधी येणार, पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार। याचबरोबर काही शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडला आहे की नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि पीएम किसानचा 19वा हप्ता हे दोन्ही हप्ते आमच्या खात्यामध्ये एकत्र येणार का, याचं उत्तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर लक्षात ठेवा, तुम्हाला हे पीएम किसान योजनेचा हप्ता आणि तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता हे येण्यासाठी लक्षात घ्या, आता केंद्र सरकारने काही नियम सुद्धा लावले आहेत। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची आता कसून चौकशी सुद्धा होणार आहे। त्यामुळे जे शेतकरी 2 कागदपत्रे त्यांच्या अर्जात देतील त्यांनाच या दोन्ही योजनांचे आता पैसे मिळणार आहेत। बघा लक्ष देऊन, आता जर तुम्ही या दोन्ही योजनेच्या माध्यमातून जर आधी हप्ता घेतला असेल तर तुम्हाला आता 2 कागदपत्रे या ठिकाणी द्यावी लागणार आहेत आणि तसेच तुम्हाला बँकेत जाऊन म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून किंवा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आधी ज्या बँकेत पैसे आलेत त्या बँकेत जाऊन तुम्हाला एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आता करावं लागणार आहे। बघा कोणतं काम करावं लागणार आहे। बघा लक्षात ठेवा, पीएम किसान योजना ही गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे, परंतु जर करता तुम्ही हे जर काम नाही केले तर सरकारला वाटेल की तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे घेत आहात, तुम्ही गरीब आणि गरजू शेतकरी नाही आहात। कारण आता सरकार कसून चौकशी करणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला आता बँकेत जाऊन हे काम आता करावेच लागणार आहे। त्यासोबत आता तुम्हाला हे 2 कागदपत्रे देखील द्यावे लागणार आहेत। पीएम किसान योजना ही देशभरात चालते, परंतु काही शेतकरी फसवणूक करत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्याने हा मोठा बदल आता सरकारने केलाय। बघा कोणता मोठा बदल केलाय। आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला तुम्हाला पैसे येत असतात, त्यामुळे अनेक जे भरपूर कमवतात शेतकरी, त्यांची जादा शेती असते, असे श्रीमंत शेतकरी सुद्धा फसवून सरकारचे पैसे घेत असल्याचं सरकारला लक्षात आले। त्यामुळे आता तुम्हाला बँकेत जाऊन लगेचच हे एक काम करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला 2 नवीन कागदपत्रे त्या ठिकाणी लगेचच तुम्हाला अपलोड करायचे आहेत। बघा याचबरोबर आपण जर पाहिले की तर नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये आता वाढ सुद्धा केली जाणार आहे। तर ही वाढ किती रुपयांनी केली जाणार आहे आणि हे 2 हप्ते कोणत्या तारखेला आता येणार आहेत याची तारीख सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। याचबरोबर हे दोन्ही हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार आहेत या संदर्भातील डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि महत्त्वाची 2 जी कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत याची सुद्धा माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला एक कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि तुम्हाला बँकेमध्ये जाऊन कोणतं काम करायला लागणार आहे बघा, कारण हे केल्याशिवाय तुम्हाला पुढील नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येणार नाही। त्यामुळे काम करणं महत्त्वाचं आहे। बघा कोणतं काम करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,50,000 शेतकरी आता पात्र झाले आहेत आणि तितकेच पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी सुद्धा हे 90,50,000 शेतकरी पात्र झाले आहेत आणि हे दोन्ही हप्ते म्हणजे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता, नमो शेतकरीचा 6वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना आत्ताच्या आत्ता लगेच तुम्हाला एक काम करायचे आहे, म्हणजेच तुम्हाला 2 कागदपत्रे त्या ठिकाणी द्यावी लागणार आहेत. तसेच बँकेत जाऊन सुद्धा तुम्हाला ते काम करायला लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे की आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आणि तुम्हाला नमो शेतकरीचा जो 6वा हप्ता आहे तो दोन्ही तुम्हाला आता एकत्र येण्याची सर्वात मोठी आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. परंतु तुम्हाला एक काय काम करावं लागणार आहे ते बघा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या वेळेस मित्रांनो निवडणुका लागल्या होत्या, महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. परंतु त्यासाठी आता हे काम करणे गरजेचे आहे. हे काम केले तरच तुम्हाला नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता थोडी वाढ आहे, पैशाची वाढ करून मिळणार आहे. ती किती मिळणार आहे त्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आहे, ती पण सांगणार आहे. आणि तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते बघा. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये आता 3,000 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजे जे काही शेतकऱ्यांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6,000 रुपये भेटले, प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा भेटला, पण आता 6,000 रुपये वरून ही योजना 9,000 रुपये केली जाणार आहे. म्हणजेच हप्त्याला शेतकऱ्याला रुपये 2,000 रुपये भेटत होते, तर आता हा हप्ता 2,000 ऐवजी आता 3,000 रुपयांचा हप्ता आता भेटणार आहे. म्हणजे बघा, आता हप्ता वाढवला आहे आणि काही नियमामध्ये तसेच बदल पण केले आहेत, कागदपत्रे पण बदलले आहेत. हे कागदपत्रे दिले तरच पुढील हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. बघा, आता हप्ता वाढलेला आहे आणि तुम्हाला याचबरोबर कागदपत्रे सुद्धा नवीन द्यावी लागणार आहेत. बघा, म्हणजेच येणारा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता 3,000 रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि पीएम किसानचा येणारा 19वा हप्ता 2,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि एकंदरीत पीएम किसानचा 19वा आणि नमो शेतकरीचा 6वा हप्ता असे एकूण दोन्ही हप्त्याचे 5,000 रुपये तुम्हाला राज्यातील पात्र झालेल्या 90,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केली जाणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे पैसा येणार आहे. परंतु हे येण्यासाठी तुम्हाला आता 2 कागदपत्रे आणि बँकेत जाऊन एक काम आता लगेचच करावे लागणार आहे. छोटंसं काम आहे, जास्त वेळ काय घेणार नाही. तुम्हाला 1-2 कागदपत्रे आणि बँकेत जाऊन हे काम करा, लगेचच तुम्हाला याच्या माध्यमातून पैसे लगेच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. बघा, तर शेतकरी मित्रांनो, आपण जर संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की दादा, आम्ही पीएम किसान योजनेची KYC केलेली आहे, पण आम्ही आता नमो शेतकरी योजनेचे जे पैसे येतात त्याची KYC केली नाही, मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करावी लागेल का? याचं उत्तर आहे बघा. काय उत्तर? तुम्ही जर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जर पैसे घेत असाल तर त्याची KYC जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी KYC आता करण्याची गरज नाही. कारण की पीएम किसानचे लाभार्थी हेच नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आले आहेत. परंतु तुम्हाला अजून एक महत्त्वाचे काम त्या ठिकाणी करावे लागणार आहे, ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे ते महत्त्वाचं आहे. हे काम केल्याशिवाय तुम्हाला आता ते तुम्हाला योजनेचे दोन्हीच्या माध्यमातून 6वा हप्ता नमोचा आणि तुम्हाला पीएम किसानचा जो 19वा हप्ता आहे तो येणार नाही. हे कागदपत्र तुम्हाला लगेच जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी KYC आता करायची नाही आहे. आता याचबरोबर तुम्हाला आधारला बँक खातं लिंक अगोदर होतं, परंतु आता इनॅक्टिव्ह दाखवत असेल. याचं कारण म्हणजे तुमचं बँक खातं अकाउंट बंद पडलेलं असेल. परंतु बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे घेणाऱ्या आणि नमोच्या माध्यमातून पैसे घेणाऱ्या शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे, तुम्ही आत्ता जाऊन बँकेमध्ये चौकशी करा. तुमच्या अकाउंटवरती काही जणांच्या 1 रुपया पण नसतो. जर तुमचं अकाउंट जर बंद पडलं असेल, त्याची KYC जर झाली नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये सरकारनं वरून पाठवलेले पैसे येणार नाहीत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर जाऊन तुमचे जे खाते आहेत त्याला एक ठराविक रक्कम ठेवण्याची मर्यादा असते की 500 ठेवा, 1000 ठेवा. तुम्हाला जेवढे त्यांनी नियम आहेत, मला आता काय माहीत नसणार की तुमची बँक कोणती आहे,
परंतु प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत, त्यामुळे लवकरात जाऊन तुमच्या बँकेमध्ये 500,000 जे काही ठेवी आहेत ते तुम्ही लवकर ठेवून घ्या, ज्यामुळे तुमचं अकाउंट व्यवस्थित सुरळीत राहील। बघा, आधारला बँक खातं लिंक असल्याशिवाय तुम्हाला हे नमो आणि PM किसानचे पैसे येत नसतात। त्यामुळे तुमचं जर आधार लिंक जर बंद झालेलं असेल तर लवकरात लवकर तुमचं ते खातं चालू करा, कारण आता सर्व नियम बदलले आहेत। बघा, काही जे शेतकरी आहेत ते अडाणी आहेत, कमी शिकले आहेत, परंतु काय झालंय की त्यांना एवढं नॉलेज नसल्यामुळे ते बँक खातं लिंक कसं करायचं, आधार लिंक कसं करायचं, मोबाईल नंबरला कसं जोडून घ्यायचं या संदर्भात माहिती नाही। परंतु सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2 कामं सांगतो। तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन लवकरच तुमच्या आधारला बँक खातं लिंक करा, त्याशिवाय तुम्हाला नमो शेतकऱ्याचा आणि PM किसानचा हप्ता इथून पुढे येणार नाही अशी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तसेच तुमचं बँक खातं जर बंद पडलं असेल, म्हणजे काय होतं, जर तुमच्या बँकेमध्ये नियम असतात की 1000 ठेवा, 500 ठेवा, 2000 ठेवा, परंतु काही शेतकरी 1 रुपया पण त्या ठिकाणी ठेवत नाहीत। परंतु आता जाऊन तुम्ही लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये 500,000 जे काही नियम आहेत ते ठेवून या आणि तुमचं आधारला बँक खातं लिंक करा। हे लिंक असल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाहीत। जर तुम्ही नाही लिंक केलं तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा। बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, सरकारने योजनेचे लाभ सुरू राहण्यासाठी KYC भरणे ही अनिवार्यता केली आहे। वास्तविक सरकारने PM किसान सन्मान योजना होत असलेल्या फसवणुकीच्या या म्हणजे तुम्हाला PM किसान योजनेच्या माध्यमातून ज्या फसवणूक होतात त्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी हे आता बदल केले आहेत। या योजनेत कुटुंबाचा एक सदस्य म्हणजे पती किंवा पत्नीचं हे पैसे घेऊ शकतात। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांजवळ आधार कार्ड आहे त्यांनी PM किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.pmkisan.government.in यावर जाऊन आपली नोंदणी करायची आहे। आणि या व्यतिरिक्त शेतीचा सातबारा, बघा कागदपत्रे काय सांगतोय, शेतीचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक असणे आवश्यक आहे। बघा, तुम्हाला कागदपत्रे महत्त्वाचे सांगतोय, तुमची जी शेती आहे ते शेतीचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक असणे आवश्यक आहे। याबरोबरच संकेतस्थळावर राशन कार्ड क्रमांक, तुमचा राशन कार्ड क्रमांक, रेशन कार्डाची KYC करणं गरजेचे आहे। KYC जर नाही केली तरी सुद्धा तुमचा अर्ज रिजेक्ट होतो आणि तुम्हाला पैसे येण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो। बघा, रेशन कार्डाचा क्रमांकासह मागितलेले कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तुम्हाला अपलोड करणे ही आवश्यक आहे। जर तुम्ही ही कागदपत्र नाही दिली तर तुम्हाला पुढील हप्ते येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ज्या ठिकाणी तुम्ही या PM किसान आणि नमोचा हप्ता भरलाय त्या ठिकाणी ही कागदपत्रे लवकरात लवकर जाऊन अपलोड करा व अशाच प्रकारची नवनवीन माहिती दररोज पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।